पिटी दुनियादारी बाजूला फेक, सोच नहीं तू जरा अपना के देख. गुरु नाही कोणी दीड शाणे अनेक, अपनी अक्कल थोडी आजमा के दे. छोट्या छोट्या गोष्टींनी का वाढवतो ताण, उगीच कशाला रे वाजवतो हॉर्न. ट्रोल करायला तर उतावीळ फार, चार पैसे मिळताना तुझी मारामार. चढा ओढले का तुझी संपत नाही, नीट बघ हरणारा आपलाच हाय. तुम्हाला सांगून कळतच नाही बुवा, म्हणूनच काढला हा मास्टरपीस. जगाची रीत खरी सांगतो विषय 22. हे जगाची रीत खरी सांगतो विषय 22. जगाची रीत खरी सांगतो विषय 22. विषय 22. नमस्कार. विषय 22च्या सीझन 2च्या पहिल्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. एका दीर्घ प्रतीक्षेनंतर फायनली आज आपण पुन्हा भेटतोय, याचा मला खूप आनंद आहे. तुम्हा सर्वांच्या प्रोत्साहनामुळेच आपण आज सेकंड सीझनला सुरुवात करतोय. तर आपण वेळ न दवडता आपल्या पहिल्या एपिसोडकडे वळूया. पण पहिला एपिसोड सुरू करण्याआधी तुम्हाला हा प्रश्न पडला असेल ना की सागर कुठे आहे, मी तर एकटाच बोलतोय. तर तुम्हाला थोडं स्पष्टच सांगतो की सागरला ना थोडासा इगो प्रॉब्लेम झाला, थोडासा त्याला कॉम्प्लेक्स यायला लागला की सगळं फुटेज सौरभलाच मिळतं, की सर्व इम्पॉर्टन्स सौरभलाच मिळत असतं. समहाऊ खरं पण येते की माझाच महत्वाचा रोल आहे ना, सागरचं काही एवढं इम्पॉर्टन्स नाही आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा अख्खा सीझन मी एकटा करू शकतो. तर मला असं वाटतं आपण या पहिल्या एपिसोडला सुरुवात करूया. आणि आपला आजचा पहिला साला मजनू जलताय मुझसे. अरे सागर, अरे तू इथेच आहे? मी इथेच आहे, मी कुठे जाणार नाही. काय रे, अरे काय सांगत होतो लोकांना? हा आलो मी काय सांगत होतो लोकांना, मला खूप इगो आलाय. अरे नाही. आणि तू एकटाच सगळं सीझन नेऊ अरे शकतो. मनोरंजन थोडं, लोकांचं थट्टा मस्करी वगैरे. बघ नाही ठरव काय, मी जातो, काय इश्यू नाही. अरे नाही असं अजिबात. आणि मला काय सांगितलं होतंस की सेकंड सीझन आपण तेव्हाच चालू करू जेव्हा आपल्याला स्पॉन्सर्स मिळतील. मिळाले वाटतं स्पॉन्सर्स? अरे नाही सागर, मिळाले होते मिळाले, स्पॉन्सर, पण ती ना एक फेअरनेस क्रीमची ऑफर होती. अच्छा. पण तुला माहिती आपल्याला ते पटत नाही, गोरा काळा भेद, रॅसिझम वगैरे आपल्याला पटत नाही. त्याच्यामुळे मी ती जी त्यांची ऑफर नाकारून टाकली. आई ग, ते गेली का? म्हणजे ते आम्ही सोडून दिली. तेवढे एकच नाही, एकच नाही सागर, एक अजून एका मोठ्या ब्रँडची ऑफर होती. काय सांगतो? पण तुला माहितीये सागर आपली तत्व, हो. दारू लिकर वगैरे आपण प्रमोट करणार आहे का आपल्या नाही शोवरती? अजिबात नाही. आणि देशी दारूचं प्रमोशन करायची गरज नाही ना तशी. अरे देशी दारू काय सागर, तू आपल्या शोची काय हटाई करतोयस रे? तू कशी लोक स्टंटबाजी करतो रे? आणि स्पॉन्सरशिप मिळाली नाहीये ना, तर आपल्या दोघांना मिळाली नाही, कळलं ना तुला? पण मी कुठं काय बोलतोय, तुझंच आपलं एकट्याचं चालू आहे. बरं ते जाऊ दे, तू रेडी आहेस का सांग? हा मी रेडी. कारण बरेच लोक आपल्या पुढच्या विषयाची वाट बघतायत. हा खरंच. तू रेडी आहेस ना? हो. तुम्ही सगळे रेडी आहे ना? बोला गणपती बाप्पा. चल मग आजचा विषय काय सांग? सागर, आजचा आपला विषय आहे सबकॉन्शियस माइंड. वा, सबकॉन्शियस माइंड. येस सर, सबकॉन्शियस माइंड म्हणजे तेच ना, म्हणजे आपलं अंतर्मन किंवा अर्धजागृत मन वगैरे. बरोबर. पण मला एक सांग की आतापर्यंत आपण विषय 22 मध्ये सगळ्या सोशल विषयांवरती बोललो. बरोबर. पण मग हे सबकॉन्शियस माइंड मला थोडंसं असं सायकोलॉजिकल विषय वाटतो. तू बोलतोस ते पॉइंट आहे सागर, की सबकॉन्शियस माइंड हा सायकोलॉजिकल विषय आहे, पण त्याला खूप महत्वाची एक सोशल बाजू पण आहे, एक सोशल अँगल पण आहे. आणि मला तो मेनली इथे एक्सप्लेन करायचा आहे. अरे सौर्या, मी बरेच दिवस झाले विचारेन म्हणत होतो, पण मला पूर्ण अख्खा सीझन गेला तरी राहून गेलं. मला एक सांग बेसिकली की तुझे हे जे विषय आहेत ते कसे ठरवतोस, किंवा आधी हा विषय निवडतोस आणि मग त्याच्यावर अभ्यास करून पॉइंट्स काढून आपण चर्चा करतो? सागर, कसं होतं, आपल्या आजूबाजूला समाजात लोकांकडे बघताना लोकांची वृत्ती आणि स्वभाव लक्षात घेता यांना काय माहीत नसेल ज्यामुळे हे लोक असे वागत असतील, किंवा यांना काय सांगितलं गेलं पाहिजे की ज्यामुळे आपला समाज अजून बेटर होऊ शकतो, अजून चांगला होऊ शकतो, या थॉट प्रोसेसमध्ये या विषयांचा जन्म होत असतो. अच्छा. आणि सर्वात महत्वाचं, कोणताही विषय निवडताना आपण त्या विषयामधून लोकांना काहीतरी नवीन डायमेन्शन देऊ शकतोय का, इतरांपेक्षा काहीतरी वेगळं सांगू शकतोय का, हा खूप महत्वाचा फॅक्टर असतो कोणताही विषय फायनल करताना. बर, मग सबकॉन्शियस माइंड या विषयाबद्दल तुला वेगळं काय जाणवलंय आणि तू असं वेगळं काय सांगणार आहेस? जाणवलंच ना सागर, पण त्याआधी सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय हे आपण थोड्या हलक्या फुलक्या एकदम बेसिक लेवलला समजून घेऊ. बर. सबकॉन्शियस माइंड म्हणजे आपल्या मेमरीमध्ये स्टोअर असलेली अशी इन्फॉर्मेशन की ज्याची आपल्यालाच माहिती नसते. अच्छा, म्हणजे मला हे माहित आहे, हेच मला माहित नाही. एक्झॅक्टली, म्हणजे आपण विसरलो पण नाहीये, पण ती आपल्या लक्षातही नाहीये. एक मिनिट, आता हे कसं काय?
सागर, तुझ्या बरोबर असं कधी झालंय की एखाद्या ठिकाणी तुला असा एक विशिष्ट गंध येतो की तो तुला तक्षण तुझ्या खूप कुठल्या तरी जुन्या आठवणींमध्ये घेऊन जातो? हो झालंय ना, ऑब्व्हियसली बरंच होतं. हो हो तो गंध आणि त्या गंधाच्या सभोवतालचे अनुभव तुला स्पष्टपणे जाणवतात. हो जाणवतात. तो गंध कधीचा येते नाही आठवत. बरोबर. हा पण एक नॉस्टॅल्जिक फील मध्ये घेऊन जातं. बरोबर ना. पण सागर, जर मी तुला विचारलं की तो स्पेसिफिक गंध असा तुला आठवतो तर 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 मला तो गंध नाही आठवणार. पण जर समजा तो सेम गंध जर मला परत आला तर मला जाणवेल तो. तर हे सागर का होतं की त्या गंधाची स्मृती आहे ना आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये स्टोअर असते, आपल्या आठवणींमध्ये खूप खोलवर असते. आणि याचप्रमाणे अशा अनेक गोष्टी आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये स्टोअर्ड असतात की ज्यांची आपल्याला जाणीव नसते. पण एखादा विचार करताना, एखादा डिसिजन घेताना किंवा सर्वात महत्वाचं एखाद्या गोष्टीबद्दलचं आपलं मत बनवत असताना ती इन्फॉर्मेशन आपण रेफर करत असतो, पण त्या प्रोसेसची आपल्याला जाणीव होत नाही. म्हणजे आपल्या विचारांवर त्याचा परिणाम असतो पण ते आपल्या लक्षात येत नसतं. बरोबर आहे सागर. पण हा स्वाभाविक वाटणारा फॅक्टर कधीतरी तितका स्वाभाविक नसतो. म्हणजे कधी कधी काय होतं, आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये स्टोअर असलेली इन्फॉर्मेशन आणि ती प्रोसेस करून मिळणारा परिणाम यात विरोधाभास पण असू शकतो, तफावत पण असू शकते. अरे हे कसं काय? सागर, आपण जनरली म्हणतो बघ ना की एखादा विचार आपण टाळायचा म्हटला तर नेमका तोच विचार आपल्या डोक्यात येत राहतो. हो एक्झॅक्टली. म्हणजे समजा आपण एखाद्याला सांगितलं की आता तू हत्तीचा विचार करू नकोस, तर त्याच्या डोक्यात हत्तीचाच विचार येत राहतो. म्हणजे इथे काय होतं सागर, आपली ऍक्शन आणि परिणाम या दोघांमध्ये विरोधाभास आहे. म्हणजे आपण करतो एक आणि त्याचा परिणाम पूर्णपणे उलटा होतो. बरोबर. तर सबकॉन्शियस माइंड हे सुद्धा एक असं डायमेन्शन आहे आपल्या विचार करण्याचं की जे आपण जनरली विचार करतो किंवा आपल्याला वाटतं त्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे, त्यापेक्षा विपरीत आहे. आणि आपल्या सीझन 2चा पहिला एपिसोड सबकॉन्शियस माइंड असण्यामागे देखील हेच महत्वाचं कारण आहे. सर्व एक्झॅक्ट काय काय कारण आहेत? म्हणजे सागर, की ह्या सीझनमध्ये ना मला अशा काही गोष्टी सांगायच्या आहेत की ज्याचे संदर्भ किंवा ज्याचे रेफरन्सेस जर लोकांना माहीत नसतील तर प्रथमदर्शनी ऐकताना लोकांना ते इरिलिव्हंट वाटू शकतात, लोकांना ते ऑफेन्सिव्ह वाटू शकतात. इरिलिव्हंट वाटू शकतात? हो. का तुला का असं वाटतं की ते लोकांना इरिलिव्हंट वाटेल? एखादं एक्झाम्पल देऊ शकशील? देतो ना सागर. सागर बघ ना, आपण वर्षानुवर्ष ऐकतोय ना की महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस मराठी बोलायला मागत नाही. बरोबर. किंवा आपण कॅज्युअली हिंदीमध्येच बोलत असतो किंवा ओव्हरऑल आपण मराठी बोलण्याबद्दल आग्रही नसतो. बरोबर ना? बरोबर. पण जर मी तुला असं म्हटलं की आपण मराठी बोलण्याबद्दल सिरियस नसतो, याचं कारण खरं तर हिंदी नसून खरं तर इंग्रजी आहे, तर तू काय म्हणशील? एक मिनिट, आता हे कसं काय बाबा? कारण लक्षात घे सागर, आपला मराठी बोलण्याचा जो आग्रह आहे ना तो कायम हिंदीच्या अगेन्स्ट असतो. अच्छा. पण शेवटी इंग्रजी बोलण्याला समाजामध्ये जे महत्व आहे ते आहेच ना. ऑब्विस आहे. मग आपला सबकॉन्शियस माइंड कसा विचार करतो की आधीच आपल्याला इंग्लिश नीट बोलता येत नाही आणि त्यात जर मला हिंदी पण नीट बोलता येत नसेल तर त्यांना आपल्याला कुठेतरी एक सेन्स ऑफ इन्फिरिटी किंवा कमीपणा वाटतो. बरोबर. म्हणजे अल्टिमेटली आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये इंग्रजी बद्दलचा जो फोबिया आहे ना, बऱ्याचदा आपण त्याच्यामुळे हिंदीमध्ये बोलत असतो. हो रे. म्हणजे एखादा जर आपल्याशी इंग्लिशमध्ये बोलायला लागला की आपण आपसुक हिंदीमध्ये बोलायला लागतो. बरोबर. म्हणजे काय सागर, जर आपल्याला लोकांनी मराठीमध्ये बोलायला हवं असेल तर आधी आपल्याला इंग्रजीचं उदात्तीकरण कमी करावं लागेल. म्हणजे मी जे म्हणतोय ना की ऍक्शन आणि परिणाम ह्यात विरोधाभास तफावत असू शकते, ते हे. एक्झॅक्टली. सर मी पण ना युट्यूबवर ह्या सबकॉन्शियस माइंडचे बरेचसे व्हिडिओ बघितलेत, पण त्यांच्यात आणि तुझ्यात फरक काय की ते लोक ना सबकॉन्शियस माइंडचा रिझल्ट सांगतात, पण तू जे सांगतोय ते सबकॉन्शियस माइंडची प्रोसेस सांगतोयस. आणि सागर, या सबकॉन्शियस माइंडचा ना अजून एक खूप महत्वाचा पैलू आहे की ना काही गोष्टी आपण फक्त सबकॉन्शियस माइंडच्या इन्फ्लुएन्समध्ये करत असतो, त्याच्या प्रभावामध्ये करत असतो, पण प्रेझेंट सिच्युएशनमध्ये आपल्यासाठी त्यांची रिलेटिव्हिटी तेवढी नसते किंवा आपल्यासाठी त्यांचं महत्व तेवढं नसतं. आणि हाच फॅक्टर आपल्या संपूर्ण थेअरीचा बेस आहे. सर काय फॅक्टर आहे एक्झॅक्टली? सागर, हा फॅक्टर समजवण्यासाठी मी जे आता एक्झाम्पल देणार आहे ना ते एक्झाम्पल कदाचित थोडं साधारण असेल, पण त्या एक्झाम्पल मधून मला जे सांगायचं ना ते जर लोकांना कळलं तर लोकांना ही संपूर्ण सबकॉन्शियस माइंडची थेअरी आहे ती खूप लवकर समजेल, पूर्णपणे उलगडेल लोकांसाठी. आणि मला इथून पुढे ज्या गोष्टी सांगायच्या आहेत त्या गोष्टींना लोक लवकर रिलेट करू शकतील. सागर, तुला माझा किस्सा सांगतो, माझ्याबरोबर घडलेलं काय झालं होतं. तुला ऑब्सेशन म्हणजे काय माहितीये ना? म्हणजे एखादी गोष्ट हवीशी वाटणं किंवा एखाद्या गोष्टीचं आकर्षण असणं. बरोबर ना? तर काय होतं होतं सागर, इथून मागे 3-4 वर्षांपूर्वी मी ना जेव्हा डीमार्ट मध्ये खरेदीसाठी गेलो तेव्हा ना तिथे गुलकंदाची बॉटल बघितल्यावर मला तो घेण्याचा
मोह झाला. बर. ऑफकोर्स मी ती घेतली, पण त्यातले फक्त 3-4 चमचेच खाल्ले गेले असतील किंवा वापरले गेले असतील आणि कालांतराने ती बॉटल एक्सपायर झाली, ती टाकून द्यावी लागली. पण परत पुन्हा जेव्हा मी डीमार्टमध्ये गेलो पुढच्या वर्षी, तेव्हा पण तो गुलकंद बघितल्यावर मला तो गुलकंद घेण्याचा तेवढाच मोह झाला. पण यावेळी मी काय केलं की थोडी छोटी बॉटल घेतली, पण रिझल्ट सेम, की पुन्हा 2-3 चमचे त्यातले वापरले गेले असतील आणि पुन्हा ती बॉटल मला टाकून द्यावी लागली. आणि पुन्हा जेव्हा पुढच्या वर्षी मी गेलो आणि जेव्हा मला ती बॉटल घेण्याचा मोह झाला, तेव्हा मला असं जाणवलं की हा गुलकंद तर मला घ्यावासा वाटतोय, पण त्याचं टेम्पटेशन मला एवढं नाहीये किंवा तो खाण्याचा मला एवढा मोह नाहीये. पण मग असं का होत असेल? तर याचं कारण काय सागर, की लहानपणी जेव्हा पानपट्टीवाल्याला पान बनवताना बघताना त्यांनी तो गुलकंद थोडासा अजून टाकला पाहिजे होता पानामध्ये, किंवा तो गुलकंद अजून थोडासा पडला पाहिजे, ही जी गुलकंदाबद्दलची उणीव आहे ना, किंवा गुलकंदाच्या कमतरतेची जाणीव आहे ना सागर, ती माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये छापली गेली होती, माझ्या अंतर्मनात छापली गेली होती, आणि कालांतराने त्याचं रूपांतर ऑब्सेशन मध्ये झालं होतं. सर, तू आता जेव्हा हे सांगत होतास ना की ते गुलकंदाचं, तेव्हा मलाही ते असं लक्षात येतं की लहान असताना आपल्यालाही वाटायचं की थोडासा गुलकंद अजून पडला पाहिजे, थोडा अजून टाकला गेला पण पाहिजे. सागर, हे झालं माझं रिअलायझेशन. बरोबर आहे. पण हाच फॅक्टर मी दुसऱ्या कोणाला पटवून देऊ शकतो का की हे जे तुमचं ऑब्सेशन आहे ते इररिलिव्हंट आहे, हे मी एखाद्याला सांगू शकतो का? नाही, अजिबात नाही ना. तो म्हणेल इच्छा माझी, बरोबर, पैसे माझे, मग मी खाणार की नाही हे तू कसं काय मला सांगणार? बरोबर ना सागर? बरोबर. सागर, हे सगळं एक्सप्लेन करण्याचं कारण काय, की काही गोष्टी आपल्याला जरी जाणवत नसल्या तरी किमान एखाद्याने सांगितल्यावर तरी त्या गोष्टी समजू शकण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. एक्झॅक्टली. सर, तू काय म्हणतोस ते एक्झॅक्टली मला पटतंय. पण मग काही लोकांचं कसं असतं की एखादी गोष्ट नाही पटली की तिथेच थांबतं. बरोबर. बऱ्याच गोष्टींचा प्रवास याच कारणामुळे थांबत असतो. बरोबर आहे, कारण आपल्याला ज्या एकाच डिरेक्शननी विचार करण्याची सवय आहे ना, त्यापेक्षा वेगळं पण काही डायमेन्शन असू शकतं, वेगळा पण अँगल असू शकतो, याबद्दलचा एक्सेप्टन्स डेव्हलप झाला पाहिजे. एक्झॅक्टली. सर, आतापर्यंत सबकॉन्शियस माइंडचा तू सायकोलॉजिकल अँगल सगळा सांगितलं, पण तुला जे मेन सांगायचंय की या सबकॉन्शियस माइंडचा सोशल अँगल, आपण आता त्याच्याकडे वळूयात का? सागर, मी तिथेच येत होतो ऍक्च्युली. सागर, आपण एका ऍव्हरेज भारतीयाच्या सबकॉन्शियस माइंडचा विचार केला ना, तर आपल्या अपब्रिंगिंग मधून, आपल्या संस्कारांमधून, धर्माच्या ज्या गोष्टी ऐकून आपलं सबकॉन्शियस माइंड तयार झालंय ना, त्यामधला राईट आणि रॉंग यातला कॉन्ट्रास्ट खूप क्लिअर आहे. चूक आणि बरोबर यातला फरक खूप स्पष्ट आहे. त्यामुळे आपल्यासाठी गोष्टी आयदर ब्लॅक असतात किंवा पूर्णपणे व्हाईट असतात. बरोबर. पण या दोघांच्या मध्ये असणारी ग्रे शेड आपण समजण्यास कमी पडतो. एक मिनिट, ग्रे शेड काय? येस सागर, ग्रे शेड. लक्षात घे सागर, राम आणि रावण यातून निवड करणं खूप सोपं आहे. बरोबर. पण प्रत्यक्ष आयुष्यात आपल्याला दरवेळी एवढा सोपा चॉईस मिळेलच असं नाही. इट्स नॉट ऑलवेज अबाउट राम अँड रावण. कधी कधी गोष्टी या बिभीषणाच्या भूमिकेवर अवलंबून असतात, त्याच्या रोलवरून ठरत असतात. समटाइम्स वी हॅव टू डील विथ दॅट ग्रे शेड. म्हणून आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये या ग्रे शेडचे रेफरन्सेस असणं खूप गरजेचं आहे. सर, हे ग्रे शेडचे रेफरन्सेस जे आहेत ते तू व्यवस्थित सांगू शकशील? सागर, तुला माहितीये जगातल्या इतक्या लेखकांपैकी शेक्सपियरलाच एवढं महत्व का दिलं जातं, त्यालाच एवढं ग्रेट का समजलं जातं? नाही, खरंच नाही माहिती. कारण सागर, त्याच्या रायटिंगमध्ये तो फॅक्टर आहे की जो तुमच्या सबकॉन्शियस माइंडवर एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ठेवतो. अच्छा. म्हणजे त्याची गोष्ट नकारात्मक असू शकते, डार्क असू शकते, पण अल्टिमेटली त्याचा जो इम्पॅक्ट आहे ना आपल्या सबकॉन्शियस माइंडवर, तो कायम पॉझिटिव्हच असतो. एक मिनिट, आता हे कसं काय बाबा? सागर, हे एक्सप्लेन करण्यासाठी ना मी तुला एक एक्झाम्पल देतो, एक हायपोथेटिकल एक्झाम्पल देतो. समजा की रामायण हे शेक्सपियरने लिहिलं असतं, बर, तर त्याने कधीच बिभीषणाला एवढं मोठं केलं नसतं. त्याने कदाचित ते असं मांडलं असतं की बिभीषणाची रावणावर काहीतरी ईर्ष्या होती किंवा त्यांचा आपापसात काहीतरी गादीवरून वाद होता, म्हणून त्याने रावणाला हरवायला रामाला मदत केली. एक्झॅक्टली. पण कोणत्याच परिस्थितीत राष्ट्राच्या विरोधात जाणं हे त्यांनी जस्टिफाय केलं नसतं, त्याचं त्यांनी समर्थन केलं नसतं. एक्झॅक्टली. कारण लक्षात घे सागर, मॉरॅलिटी हा फॅक्टर वगळला तर बिभीषणाने जे केलं ते शेवटी फितुरीच आहे. बरोबर आहे. पण फक्त आपण रामाच्या बाजूने असल्यामुळे आपण ते पॉझिटिव्हली घेतो, आपण ते सकारात्मकतेने घेतो. बरोबर. सर, तू जे बोलतोस ते एका पॉइंट पर्यंत ठीक आहे, पण मग नैतिकतेचं काय? नैतिकतेला काहीच महत्व नाही का? आहे ना सागर, नैतिकता पण महत्वाची आहे, पण त्यापेक्षा महत्वाचा आहे राजधर्म. कधी कधी राष्ट्रहितासाठी नैतिकता पण धाब्यावर बसवावी लागते. सर, हे जी राजधर्माची थिअरी आहे किंवा ग्रे शेड बद्दल तू सांगतोयस, तर त्याचं आजच्या काळात काही रिलेव्हन्स आहे का? आहे ना सागर. आज JNU मध्ये जे घडतंय ते का घडतंय? त्यांच्या दृष्टीने ते जे करतायत ते नैतिकच आहे ना.
पण राष्ट्राच्या विरोधात जाण्यासाठी कोणताच युक्तिवाद, कोणतीच सबब एक्सेप्टेबल नाहीये हे आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आजवर भारताचं जे नुकसान झालंय ते ह्याच गोष्टीमुळे झालंय. सर हे असं का घडतंय आणि हे असं घडू नये म्हणून मग आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये कुठल्या गोष्टी असल्या पाहिजेत किंवा काय बदललं पाहिजे असं तुला वाटतं? सागर, खरं तर ह्या सगळ्यांची उत्तरं ना आपल्या भूतकाळात आहेत, आपल्या इतिहासात आहेत. लक्षात घ्या, आपला इतिहास बदलला तर त्याचा परिणाम आपल्या वर्तमानावर आणि पर्यायाने आपल्या भविष्यावर होत असतो. इतिहास मांडत असताना तो कायम भविष्यात एक सकारात्मक परिणाम घडवण्याच्या दृष्टीने मांडला गेला पाहिजे. आपल्या सबकॉन्शियस माइंडवर त्याचा होणारा अप्रत्यक्ष परिणाम लक्षात घेऊन तो मांडला गेला पाहिजे. म्हणजे मग तुला काय म्हणायचं की आता इतिहास बदलावा लागेल? अरे नाही सागर, आपण अगदी इतिहास नाही बदलायचा, पण फक्त त्यातले काही डायमेन्शन बदलायचे, काही पॉइंट ऑफ व्ह्यू बदलायचे. नेमकं कसं काय, म्हणजे काय पॉइंट ऑफ व्ह्यू बदलायचे? सागर, माझ्या दृष्टीने ना आपला इतिहास कधीच गौरवशाली नव्हता. आपलीच जमीन, आपलाच प्रांत फक्त परकीयांकडून वाचवण्यासाठी आपल्या वीरांना वारंवार द्यावे लागणारे बलिदान ही खरं तर माझ्यासाठी एक शोकांतिक आहे. आपण पराक्रमी होतो यात शंका नाही, पण त्या पराक्रमांच्या मागे काहींच्या चुका, काहींचा बेजबाबदारपणा तर झाकला नाही ना गेला, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं सागर की आपल्याला स्वातंत्र्य कसं मिळालं यापेक्षा आपण वारंवार पारतंत्र्यातच का गेलो असू हे अभ्यासणं जास्त गरजेचं आहे. ते काय फॅक्टर आहेत, त्या काय गोष्टी आहेत की ज्यामुळे भारत कायम परकीय आक्रमणांसाठी एक सॉफ्ट टार्गेट ठरत आलंय, याचा अभ्यास होणं जास्त गरजेचं आहे. कारण पारतंत्र्य कधीच एका रात्रीत येत नसतं. पारतंत्र्यात जाण्याच्या काही हिंट्स असतात, काही खुणा असतात, ज्या समजण्यास आपण कमी पडतो, ज्या समजण्यास आपण असमर्थ ठरतो आणि तेव्हा घात होतो. इंग्रज व्यापारासाठी भारतात आले आणि त्यांनी आपल्यावर राज्य केलं. यात एक महत्वाची कडी मिसिंग आहे. आपल्यावर राज्य करण्याचे त्यांचे मनसुबे आपण वेळीच ओळखण्यास असमर्थ ठरलो. नीट बघितलं तर लक्षात येईल आजही तेच आहे. आज पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी जिंकल्याचा आनंद महाराष्ट्रात होणे हे देखील तेवढंच घातक आहे. राजकारण एका मर्यादेपर्यंत ठीक आहे, पण फक्त राजकीय महत्वाकांक्षेपोटी एखाद्या अशा पक्षाचं समर्थन करणे की ज्यांचं वर्चस्व भविष्यात आपल्याच अस्तित्वावर उठणार आहे हे देखील येणाऱ्या मुघल काळाची नांदी ठरू शकते. पण त्याचंही समर्थन करणारे लोक आपल्यात आहेतच की. तू जे बोलतोयस ते मला पण जाणवलंय, पण मी हा विचार करतोय की ही गोष्ट त्या लोकांच्या लक्षात येत नाही का? बरोबर. त्यांना ही भीती वाटत नाही का की उद्या आपण चुकीचे ठरू म्हणून? सागर, ते बिंदास आहेत, कारण आपल्या भूमिकेवर पण प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो असा एकही रेफरन्स त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये नाहीये. कारण इतिहास मांडताना आपण जेव्हा जालियनवाला बाग या घटनेबद्दल बोलतो तेव्हा आपण फक्त जनरल डायर बद्दल बोलतो, आपण फक्त त्यालाच दोषी धरतो. पण त्या सैनिकांचं काय की ज्यांनी परकीयांच्या सांगण्यावरून आपल्याच माणसांवर गोळीबार केला होता? आपण त्यांना पण तेवढंच जबाबदार धरलं पाहिजे, त्यांच्या भूमिकेवर पण प्रश्न उपस्थित केले पाहिजे. कबूल आहे त्यांची काहीतरी मजबुरी राहिली असेल, पण इतिहासाने त्यांना दिलेली क्लीन चिट ही पुढच्या पिढीसाठी चुकीचा मेसेज ठरतो. आजही आपण बघतो की आपले शासकीय अधिकारी आपल्याच जनतेप्रती किती असंवेदनशील असतात. कर्तव्य दक्षतेच्या नावाखाली कायम सामान्य जनतेलाच वेठीस धरत असतात. वरून आदेश आहे, सरकारचा आदेश आहे, ठीक आहे, पण त्या आदेशांची अंमलबजावणी किती कठोरपणे व्हावी हे शेवटी तुमच्याच हातात असतं ना. वरिष्ठांच्या आदेशामागे आपली असंवेदनशीलता लपवण्याचा अधिकार कोणालाच देऊ नका. जोपर्यंत असे पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये पेरले जात नाही, ब्लॅक आणि व्हाईट याच्या पलीकडे असणारी ती ग्रे शेड आपण स्पष्टपणे बघू शकत नाही ना, तोपर्यंत आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हे देखील अर्धसत्य असेल. जोपर्यंत आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ती सतर्कता, तो सावधपणा रुजवला जात नाही ना, तोपर्यंत आपल्या दुबळ्या मानसिकतेचा फायदा घेऊन कधी मुघल, कधी ब्रिटिश, तर कधी आपलेच राज्यकर्ते प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपल्यावर राज्यच करत राहतील. सो सबकॉन्शियस माइंड हा सीझन 2 चा पहिला एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. आणि बाकी सगळं तर लोकांना माहितीच आहे. हो, ऑब्विसली. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना हे सांगा. आणि पाहत रहा विषय 22.